इंडियन्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल भरती जी आहे 2025 मध्ये जी पवित्र पोर्टल भरती आहे जी 26 मध्ये पूर्ण होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या संदर्भात व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की जे प्राधान्यक्रम 100 आपल्याला द्यायचे आहे, 100 प्राधान्यक्रम आपल्या सर्वांना द्यायचे आहेत आणि पहिला जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये कमी जरी स्कोर असला तरी सुद्धा ऍव्हरेजली मार्क्स असणारे विद्यार्थी किंवा इतर जे विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क्स आहेत पण विषय काय आहे तर जी घाबरलेली विद्यार्थी आहे ते ऍव्हरेज मार्क्स असणार आहे. त्यात एसटी प्रवर्गातील विद्यार्थी ज्यांचा कट ऑफ हा मी 65 75 असा येणार याची सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते कोणत्या विद्यार्थ्यांचे येणार आहे त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत. तर या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने समजते त्यावरती विश्वास तुम्हाला ठेवायचा नाही ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. कारण मी बनवलेला व्हिडिओ आपण बघितलंच पाहिजे किंवा ते ऐकलंच पाहिजे किंवा ऐकून ते केलंच पाहिजे असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही युट्यूबर्स नाहीत, या पैसे कमवण्याच्या मागे या ठिकाणी लागलेलो नाही. आपण स्वतः यासाठी विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतो आहे. पवित्र पोर्टल भरती सध्या सुरू असल्यामुळे पवित्र पोर्टल भरतीच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर माझ्या फेसबुक पेज बघितला किंवा माझा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतर जे तुम्हाला हायर एज्युकेशनचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील, एपयूचे व्हिडिओ दिसतील, तुम्हाला फेलोशिपचे व्हिडिओ दिसेल, स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ दिसतील, असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तर यामागची भूमिका हीच आहे की ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना, पहिल्या पिढीतील विद्यार्थी हा प्रथमतः हा नोकरीची आशा करत असतो. सरकारी नोकरी आपल्याला कशी लागेल याची आपण विचारणा करत असतो किंवा आपण त्याच्यासाठी वाट बघत असतो. मग 35 वर्ष झाले, 35 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 25च्या वर वर्ष झाले तरी आपण ते काय करत असतो, कायमस्वरूपी अभ्यास करत असतो पण आपल्याला यश काय मिळत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं परंतु तेही आपल्याला मिळालं नाही तर आपण खचून जातो. अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो, आता जरी ही वेळ जरी आपली टेटची आलेली आहे, या टेटच्या माध्यमातून तुम्हाला कमी गुण असले, जास्त गुण असले, तुम्हाला एखाद्याला सांगा मला 65 गुण जरी असेल, कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला प्रिफरन्स येणार नाही का? प्रिफरन्स येईल. मग त्याला ते प्रिफरन्स कसे देता येईल? त्याला अपेक्षा असायला पाहिजे की मला सुद्धा नोकरी लागेल. म्हणून अशा विद्यार्थ्यांना आपण मदत करणार आहोत. अशा विद्यार्थ्यांना आपल्याला प्रिफरन्स देण्यासाठी आपण मदत करणार आहोत. त्याच्यासाठी 4 गोष्टी तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. ज्या वेळेला तुमच्या जाहिराती येतील, ज्या वेळेला जाहिराती येतील, 10,000 येऊ, 15,000 येऊ, कितीही येऊ, परंतु तुम्हाला तुमच्या प्रवर्गाच्या जागा पहिल्यांदा बघावं लागेल. तुमचे गुण किती आहेत ते बघावं लागेल. तुमचं माध्यम काय आहे ते बघावं लागेल. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता म्हणजे सर्टिफिकेटच्या जे काही सर्टिफिकेट आहेत त्या सर्टिफिकेटच्या याच्यात जसं भूकंपग्रस्त असेल किंवा दिव्यांग असाल तुम्ही किंवा माजी सैनिकचे विद्यार्थी मुलगा असाल किंवा स्वतः माजी सैनिक असाल, अशा पद्धतीने जर तुमच्याकडे अंशकालीन असेल असं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा पेशाधारक असाल तर असं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना आपण कमी कट ऑफ असणार आहे आणि कमी स्पर्धा असणाऱ्या जागा कोणत्या, लोकांचा कल कोणाकडे असणार आहे, जास्त जागा कुठे आहे याच्याकडे लोकांचा कल जास्त असतो, या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा लागणार आहे. आपण अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा. तुम्ही सुद्धा अभ्यास करायचा आहे, मी सुद्धा अभ्यास करणार आहे. कारण जी रेंज असणार आहे त्या रेंजनुसार मी तुम्हाला कट ऑफ साठी मदत करणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मदत मी करणार आहे. नंतर तुम्हाला ते वाटलं तर तुम्ही तशी प्रिफरन्स टाका, अन्यथा टाकू नका. यात काही म्हणजे जबरदस्ती नाही. मी माझ्या स्वतःच्या नॉलेजनुसार मी ते कट ऑफ म्हणजे प्रिफरन्स तुमच्यासाठी देणार आहे. आणि एक मदत सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला की सर माझं आयुष्य आता कमी होत आहे, म्हणजे मी 35चा झालो पण मला महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळाली तरी मी करायला तयार आहे, पण मला नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजे, असाही विचार करणारे विद्यार्थी आपल्यामध्ये आहेत. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण प्राधान्यक्रम देण्यासाठी मदत करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कमी जरी स्कोर असला, कॅटेगरी कोणतीही जरी असली तरी घाबरू नका. इतर युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाणार नाही किंवा त्याची हमी सुद्धा घेतली जाणार नाही, परंतु तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रश्न त्या ठिकाणी टाकता येतील आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती तुमचे गुण आहेत आणि तुम्हाला कुठेही नोकरी करायला तयार आहात का, अशा पद्धतीने आपण तुमच्यासाठी प्राधान्यक्रमासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत ज्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मदत होईल. तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण वेगवेगळ्या कॅटेगरीत मध्ये वेगवेगळ्या जागा असतात, संधी सुद्धा जास्त असते, स्पर्धा सुद्धा कमी असते. ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते विद्यार्थी शहरामध्येच नोकरी कशी मिळेल, वरच्या पदाची नोकरी कशी मिळेल, जास्त पगार असणारी नोकरी कशी मिळेल,
त्याचं क्वालिफिकेशन त्याच्यानुसार मिळेल, माध्यमानुसार त्यांना मिळणार आहे. या सर्व बाबीचा विद्यार्थी हा उल्लेख म्हणजे विचार करत असतो आणि वेगवेगळ्या माध्यमांचा किंवा वेगवेगळ्या लोकांचा ते सल्लाही घेत असतात. त्यामुळे जास्त लोकांचा जर सल्ला घेतला तर आपण फसवू शकतो. त्यामुळे अशा कमीत कमी लोकांचा सल्ला घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या, ज्या माध्यमातून आपल्याला कमी जरी गुण असले तरी आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, हा उद्देश आपल्या सर्वांना ठेवावा लागणार आहे. तुम्हाला या व्हिडिओ बद्दल किंवा मी माझ्या मताने जे बनवलेलं आहे काही मत आहे, तुम्हाला नेमकं काय वाटते हे तुम्ही याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.